शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचे स्वागत। पाहूया अहिलानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीला विशेष न्यायाधीश डॉक्टर UJ मोरे यांनी पोस्को अंतर्गत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे। युसुफ हमीद कुरेशी असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे। न्यायालयाने आरोपीस भारतीय दंड संहिता विशेष कलमांसाठी दोषी ठरवत शिक्षा ठोठावली असून एकूण 22,000 रुपयांचा दंड ठोठावला। ही दंडाची रक्कम पीडितेला देण्याचे आदेश न्यायालयाने दिलेत। ऑक्टोबर 2015 मध्ये पीडिता तिच्या घराजवळ खेळत असताना आरोपीने तिला खाऊचे आमिष दाखवून अहिलानगर येथे एका मंगल कार्यालयात नेलं व तिच्यावर अत्याचार केला। त्यावेळी आरोपी तेथे पहारेकरी म्हणून कार्यरत होता। अहिलानगर तालुक्यातील 2 वेगवेगळ्या गावात 2 महिलांचा विनयभंग केल्याच्या घटना समोर आल्यात। या दोन्ही प्रकरणात स्वतंत्र फिर्यादी दाखल झाल्या असून अहिलानगर तालुका व भिंगार कॅम्प पोलिसांनी संबंधित संशयित आरोपी विरुद्ध गुन्हे नोंदविलेत। पहिली घटना भिंगार कॅम्प पोलीस ठाणे हद्दीत घडली। 22 वर्षीय विवाहित महिला घरात एकटी असताना दादा भाऊसाहेब बोराडे हा अनाधिकृतपणे घरात शिरला। तू मला आवडतेस, तू तुझ्या नवऱ्याकडे राहत नाही, आपण लग्न करू असं म्हणत त्याने पीडितेशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला, तसेच लज्जा उत्पन्न होईल असं कृत्य केलं असं फिर्यादीत म्हटलंय। आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत 266 विधानसभा सदस्य आणि 52 विधान परिषद सदस्य अशा एकूण 318 विधिमंडळ सदस्यांना एकूण 636 कोटी रुपयांचा निधी जिल्हाधिकाऱ्यांकडे अधीनस्थ ठेवण्यात आला आहे। यात नगर जिल्ह्यातील विधानसभेचे 11 आमदार आणि विधान परिषदेचे 2 आमदार अशा एकूण 13 आमदारांना 26 कोटींचा निधी मिळणार आहे। राऊरीचे आमदार शिवाजी कर्डिले यांचं निधन झाल्याने हा निधी देण्यात आला नाही। स्मशानभूमी सुशोभीकरणाच्या कामाची बिल मंजूर करून पोर्टलवर अपलोड करण्यासाठी तक्रारदारांकडून 6,500ची लाच स्वीकारताना जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंत्याला लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडलाय। या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे जागतिक क्षयरोग दिनानिमित्त टीबी मुक्त भारत अभियानाचा प्रारंभ करण्यात आला। या अभियानाच्या निमित्ताने शहरातून जनजागृती रॅली काढण्यात आली। शालेय विद्यार्थी, नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी, आशा सेविका व आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला। या अभियानाचा प्रारंभ महापौर ज्योती गाडे यांच्या हस्ते करण्यात आला। शहराची खबरबातमध्ये इथे संपतो। मी पात्रा, न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।